नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 8 आपली अस्थिसंस्था व त्वचा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण आजच्या भागात त्वचेविषयी माहिती घेणार आहोत. आपण मागच्या भागात काय पाहिलं तर अस्थिसंस्था म्हणजे काय आणि अस्थिसंस्थेचे प्रकार आपण पाहिले. तर आता मला सांगा, आपला कुठला अवयव असा आहे की त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या पदार्थाचे किंवा वस्तूचे स्वरूप कसे आहे हे समजते. म्हणजे ते खडबडीत आहे, गुळगुळीत आहे, कुठला अवयव आहे. की समजा आता तुमच्या हातावर मी आता बर्फ दिला तर तुमच्या हाताला कसं जाणवेल? ती थंड जाणवतं. कसं जाणवेल? थंड जाणवेल. समजा तुम्ही आता एखाद्या मुलायम कपड्यांवरून हात फिरवलात रेशमी कपड्यांवर तर तुम्हाला कसं जाणवेल? कसं तर मऊ आणि मुलायम जाणवेल. समजा आता तुम्ही एखाद्या कारलं आहे, आपलं कारलं कसं असतं? खडबडीत असतं की नाही? मग त्याच्यावर हात फिरवला तर तुम्हाला कसं जाणवेल? तर म्हणजे ते खडबडीतपणा जाणवेल. मग हे आपल्याला कशामुळे समजतं? कुठल्या अवयवामुळे आपल्याला हे खडबडीतपणा, थंड आहे किंवा म्हणजे कशा जाणीव होते? ही अशी जाणीव कशामुळे होते? तर ही जाणीव आपल्याला त्वचेमुळे होते. कशामुळे? त्वचा, आपण स्पर्श करतो त्याला आणि त्याच्यामुळे त्वचेमुळे आपल्याला म्हणजे पदार्थ गरम आहे, थंड आहे, गुळगुळीत आहे, खडबडीत आहे याची जाणीव होते. आता आपण आजच्या भागात आपण त्वचेविषयी माहिती घेणार आहोत. आता सर्व सजीवांच्या शरीराचा त्वचा हा मोठा व महत्वपूर्ण अवयव आहे. तर त्वचेवर केस असतात. त्वचेवर काय असतात? सगळ्यांच्या त्वचेवर केस असतात की नाही आपल्या? आणि पायांच्या व हाताच्या बोटाच्या टोकावर काय असतं? तर नखे असतात. काय असतात? सगळ्यांना आपल्याला नख असतात आणि आपल्या त्वचेवर काय असतात? केस असतात. आणि त्वचेमुळे काय होतं? त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. त्वचेमुळेच आपल्याला स्पर्शाची जाणीव होते की नाही? आणि म्हणून त्वचा ही काय आहे? एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते आणि म्हणून त्वचा हे आपल्या शरीरातील एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. मग शरीराच्या बाह्य आवरणाला काय म्हणतात? तर त्वचा असे म्हणतात. शरीराच्या बाह्य आवरणाला काय म्हणतात? तर त्वचा असे म्हणतात. तर आपण आता त्वचेची रचना पाहूया. तर मानवी त्वचा ही 2 थरांनी बनलेली असते. तर ही आकृती दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता की ही मानवी त्वचा किती थरांनी बनलेली आहे? 2 थरांची बनलेली असते. एक बाह्य त्वचा 3 थरांनी बनलेली असते, पण मेन एक बाह्य त्वचा, म्हणजे अंतत्वचा आणि उपत्वचीय थर असे 3 त्वचेचे थर आहेत. तर आता बाह्य त्वचा हा सर्व बाहेरचा म्हणजे सर्वात वरचा थर आहे जो आपल्याला दिसतो तो. आणि त्याच्या खाली काय आहे? तर त्याच्या खाली अंतत्वचेचा थर आहे. आणि या अंतत्वचेच्या खाली काय आहे? तर त्याच्या खाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूचे जाळे असते. तर रक्तवाहिन्या काय करतात? तर रक्तवाहिन्या रक्त सगळ्या म्हणजे अवयवांपर्यंत पोहोचवतात. आणि मज्जातंतू काय करतं? तर आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. ती कशामुळे होते? म्हणजे ही मज्जातंतूमुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. किंवा आपल्याला कधी जखम झाली, आपल्याला भाजलं किंवा आपल्याला जखम झाली, रक्त आलं म्हणजे ह्याच्यातून, तर हे कशामुळे होतं? आणि ह्याची आपल्याला जाणीव होते, म्हणजे आपलं दुखतं. मग हे दुखतं ह्याची जाणीव आपल्याला कशामुळे होतं? तर मज्जातंतूमुळे होते. म्हणजे काय? तर अंतत्वचेच्या खाली रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंचे जाळे असते. आता त्याच्या खाली काय असतं माहितीये का? आता ह्या रक्तवाहिन्या व मज्जातंतूच्या जाळ्याच्या खाली एक उपत्वचीय थर असतो. काय असतो? एक त्वचेचा उपत्वचीय थर असतो. तर शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो. हा थर काय करतो? म्हणजे उपत्वचीय थर म्हणजे जी त्वचा असते ती काय करते? तर शरीराचे आपल्या तापमान नियंत्रित करण्याचे काम करते. तर बाह्य त्वचेचे वेगवेगळे थर असतात. बाह्य त्वचेचे काय? वेगवेगळे थर असतात. तर तुला मेलॅनिन म्हणजे काय? तर या त्वचेच्या थरामधील पेशीत मेलॅनिन असतं. काय असतं? मेलॅनिन नावाचं एक रंगद्रव्य असतं. त्वचेच्या थरामधील पेशीमध्ये मेलॅनिन नावाचं एक रंगद्रव्य असतं. तर मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होतं. मेलॅनिन कुठे तयार होतं?
तर त्वचेतील विशिष्ट ग्रंथी तयार होतं. तर मेलेनिनच्या प्रमाणानुसार काय होतं, तर त्वचेचा गोरेपणा आणि काळेपणा ठरतो. कोण तुमच्या वर्गामध्ये काही मुलं असतील किंवा तुमचा कोण भाऊ असेल, कोण काळा असेल, कोण गोरं असेल, आपण बोलतो ना असं काळा गोरं, असं बोलायचं नसतं. पण त्याचं प्रमाण कशावर असतं, तर ते मेलेनिनच्या प्रमाणावरून आपल्या त्वचामध्ये जे मेलेनिन असतं आणि त्याच्या प्रमाणावरून आपल्या त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा ठरतो. मग आपण असंच बोलतो हे काळ्या हे गोऱ्या असं बोलून चालतं का, ते का त्याच्यामुळे होतं का, तर नाही. तर ते कशामुळे असतं, तर मेलानिनच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा ठरतो. आता वातावरणावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो. कशावर, तर वातावरणावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो. आपण समजा आता कुठल्या तरी कोरड्या हवेत वगैरे गेलो, म्हणजे तिथे राहत असो, तर आपली त्वचा थोडीशी काळवंटे. तर मेलानिन त्वचेचे व आतील भागाचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते. म्हणजे मेलानिनचं कार्य काय आहे, तर त्वचेचं व ते आतील भागांचं ते आपलं अतिनील किरणांपासून, म्हणजे सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणं आहेत त्यांच्यापासून मेलानिन संरक्षण करतं, म्हणजे आपल्या त्वचेचे आणि आतील भागांचे. म्हणजे काय आपण आता पाहिलं मेलानिन काय असतं, तर मेलानिन हे त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होतं आणि मेलानिनच्या प्रमाणावरून काय होतं, तर त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा ठरतो. म्हणजे मेलानिन आणि त्वचेच्या आतील भागांचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा खेळून येता किंवा उन्हात चालून येता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, तर तुम्ही थकता की नाही खेळून आल्यावर. आणि काय होतं, तुमची त्वचा कशी दिसते, थोडीशी ओलसर वाटते. म्हणजे कशामुळे होत असेल, तर त्वचेवर आपल्याला घाम येतो. म्हणजे काम केल्यावर त्वचा जेव्हा ओलसर होते, कुठल्या त्या पदार्थाला काय म्हणतात, तर घाम असे म्हणतात. मग घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात त्वचेमध्ये. आपल्याला घाम म्हणजे कसा येतो, तर घाम तयार करणाऱ्या ग्रंथी आपल्या त्वचेमध्ये असतात. त्यांना काय म्हणतात, तर घर्मग्रंथी असे म्हणतात. आता जेव्हा तुम्ही खेळता किंवा तुम्ही कुठल्या श्रमाचं काम करता तेव्हा काय होतं, तुमच्या शरीराचं तापमान वाढतं. काय होतं, तुमच्या शरीराचं तापमान वाढतं आणि मग नंतर आपल्याला घाम येतो. त्यामुळे काय होतं, मग आपल्या शरीराचे तापमान कमी व्हायला मदत होते. घामामुळे काय होतं, तर आपल्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. तर आपल्या शरीराचे तापमान किती असते माहिती आहे का, नॉर्मल जेव्हा आपल्या म्हणजे शरीराचे तापमान किती असते, 37 डिग्री इतके कायम असते. त्वचेची कार्य आपण आता पाहणार आहोत. तर त्वचेची कार्य काय आहे, तर शरीराच्या अंतरंगाचे जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे त्वचा रक्षण करते. म्हणजे आपल्या जी इंद्रिय संस्था आहेत आतमध्ये, स्नायू आहेत, हाडं आहेत, त्यांची रक्षण कोण करतं, तर त्वचा. शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास सुद्धा त्वचा मदत करते. जीवनसत्वाची निर्मिती सुद्धा त्वचा करते. शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवते. उष्णता, थंडी यापासून संरक्षण कोण करतं, तर आपली त्वचा आपलं संरक्षण करते. त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणून कार्य करते. आता मला सांगा तुम्ही, की म्हणजे तुमच्या आजी किंवा आजोबा असतील तर त्यांची त्वचा कशी असते, पाहिलीत का तुम्ही, कधी निरीक्षण केलं तुमच्या आजीची त्वचा अशी सैल झालेली असते बघा. तुम्ही आता जर बघितलं नसेल तर तुम्ही आता आजीच्या त्वचेला हात लावून बघा किंवा आजोबांच्या त्वचेला हात लावून बघा. म्हणजे वृद्ध जे तुमच्या घरात जे कोण वृद्ध वयस्कर माणसं आहेत त्यांच्या त्वचेवर तुम्ही हात लावून बघा. त्यांची त्वचा असते ना ही अशी खूप सैलसर झालेली असते, ताणलेली असते. का, कारण जसं जसं आपलं वय वाढतं तसं त्वचेखाली जी चरबी असते त्याचे प्रमाण कमी होत जातं आणि त्याच्यामुळे त्वचा सैलसर होते आणि ताणते. आणि पण एकदा जर त्वचा ताणली तर ती पुन्हा पूर्ववत होत नाही. मग तुम्ही आता तुमच्या आजीची किंवा आजोबांचे त्वचेचं निरीक्षण करा. आणि तुम्हाला माहिती आहे का, मेलानिनचा म्हणजे आपले जे केसांचा जो रंग आहे तो सुद्धा आपल्या त्या मेलानिनवरच म्हणजे ठरलेला असतो. जर काळे ज्याचे केस असतात, गडद केस असतात, ते शुद्ध मेलानिनमुळे असतात. आणि ज्यांचे केस पांढरट किंवा असे ग्रेइश असतात ते कशामुळे, तर ते मेलानिन मध्ये गंधकाचे प्रमाण म्हणजे गंधक जर असेल तर होऊ शकते. तर ज्यांचे केस तांबडे असतात ते मेलानिन मधल्या लोहामुळे
असतात. म्हणजे मेलानिन मुळे केसांचं सुद्धा म्हणजे केसांचा रंग सुद्धा मेलानिनवर अवलंबून असतो. आता मला तुम्ही सांगा की कोणाला म्हणजे आता मेलानिनमुळे आपला काळेपणा आणि गोरेपणा ठरतो. पण कोण काळं कोण गोरं असं भेदभाव करायचा नाही, हे अशास्त्रीय आहे. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण त्वचेबद्दल माहिती घेतली. त्वचेचे प्रकार म्हणजे त्वचेचे कुठले थर आहेत, बाह्य त्वचा, अंतत्वचा, उपद्व्यूह त्वचा, त्वचेची कार्य कोणती आहेत आणि इथे म्हणजे त्वचेची कार्य कोणती आहेत. त्वचेमुळे आपल्याला घाम येतो आणि घामामुळे काय होतं, तर आपल्या शरीराचे तापमान कमी केलं जातं. पुन्हा त्वचेमुळे आपल्याला जीवनसत्वाची निर्मिती होते. त्वचेमुळे जी इंद्रिय आहेत, स्नायू आहेत, हाडे आहेत, यांचे संरक्षण होते. आपल्याला उन्हापासून आणि थंडीपासून आपल्याला त्वचेपासून संरक्षण मिळते आणि त्वचेमुळे आपल्याला काय होतं, स्पर्शाची जाणीव होते. धन्यवाद.